कालच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल मेरिट लिस्ट काय असते, मग त्यामध्ये काय असतं, मागच्या वर्षीच्या लिस्टच्या आधारावर या वर्षी तुमच्या पर्सेंटाईलवर तुमची कोणती रँक येऊ शकते, याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं. आजचा व्हिडिओ हा सीट मॅट्रिक्सवर असणार आहे. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ऍडमिशनचा पुढचा टप्पा म्हणजे सीट मॅट्रिक्स. या सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजते की नक्की यावर्षी इंटेक वाढलाय की कमी झालाय, मग कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स आहेत, मग त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या रिझर्वेशन नुसार आपल्याला सीट मॅट्रिक्स मध्ये ह्या सीट्स बघायला मिळतात. पण या सीट मॅट्रिक्सला समजण्यासाठी आपल्याला आधी थोडीफार रिझर्वेशन बद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. मग नक्की कोणत्या कॅटेगरीला कोणतं रिझर्वेशन आहे, ऑल इंडिया कोटा काय असतो, इन्स्टिट्यूशनल लेवल कोटा काय असतो, किंवा मायनॉरिटी सीट्स कोणत्या कॉलेजमध्ये असतात, आणि बाकी लेडीजसाठी किती रिझर्वेशन आहे, किंवा ईडब्ल्यूएस आणि टीएफडब्ल्यूएस हे काय आहे, जम्मू काश्मीर, एनआरआय कोटा, या सर्वांबद्दल आपल्याला आधी माहिती घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही सीट मॅट्रिक्स आपण बघूच, त्याआधी या सर्व रिझर्वेशन बद्दल आपण आधी थोडीशी माहिती घेऊ. या कट ऑफ पीडीएफ मध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की हे इथे लेडीज लिहिलेलं आहे, होम युनिव्हर्सिटी लिहिलंय, अदर देन होम युनिव्हर्सिटी लिहिलंय. मग नक्की कोणत्या मुलांसाठी कोणत्या सीट्स आहेत, कुणासाठी किती रिझर्वेशन आहे, हे आपण आधी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण हे बघूया की नक्की कोणत्या कॅटेगरीसाठी किती टक्के रिझर्वेशन या महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये आहे, जे की कॅप राऊंड अंडर येतात. सगळ्यात पहिली एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीसाठी 13% सीट्स रिझर्व्ड आहेत, एस टी साठी 7, त्यानंतर विजे, डीटी, एनटीए साठी 3, एनटीबी साठी 2.5, एनटीसी साठी 3.5, एनटीडी साठी 2% रिझर्व्ड आहेत, आणि ओबीसी आणि एससीबीसी यासाठी, एसबीसी साठी 10% आहेत, आणि एससीबीसी सॉरी त्यांच्यासाठी 10% आहे. टोटल अशा 60 सीट्स रिझर्व्ड आहेत बाय कास्ट. ओके, बाय कास्ट. त्यानंतर जे पुढचं रिझर्वेशन आहे ते ईडब्ल्यूएसचं. ईडब्ल्यूएस साठी 10% सीट्स या वायकंट असतात. टीएफडब्ल्यूएस. टीएफडब्ल्यूएस म्हणजे ट्युशन फीज वेवरिंग स्कीम. यामध्ये बऱ्याच मुलांना कन्फ्युजन आहे की ही नक्की कुणासाठी आहे, यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात. डॉक्युमेंट फक्त यासाठी 8 lakhs पेक्षा कमी असलेलं उत्पन्न लागतं. प्रत्येक कॉलेजमध्ये मॅक्झिमम 5% सीट्स या टीएफडब्ल्यूएस साठी रिझर्व्ड असतात. यामध्ये फी जी असते म्हणजे ट्युशन फी पूर्णपणे माफ केली जाते, आणि तुम्हाला फार कमी फीज आपल्याला बघायला मिळते. नाही, याचा अर्थ असा नाहीये की टीएफडब्ल्यू सिलेक्ट केल्यावर तुमची कॅटेगरीची सीट्स जातील, असं नाहीये. हे तुम्ही दोन्ही गोष्टींचा एका वेळी फायदा घेऊ शकता. म्हणजे जरी तुम्ही टीएफडब्ल्यू सिलेक्ट केलं तरी ते सीटी सेलचा अल्गोरिदम पहिलं चेक करेल की टीएफडब्ल्यू मधनं तुम्हाला सीट मिळू शकते का. जर नसेल मिळत तर मग ती तुमची कॅटेगरीची सीट तुम्हाला मिळेल. त्यामुळे तसं काही टेन्शन घेऊ नका, सगळ्यांनी टीएफडब्ल्यू सिलेक्ट केलं तरी चालेल. त्यापुढे डिफेन्ससाठी 5% सीट्स रिझर्व्ड आहेत. ऑर्फनसाठी 1% सीट्स या रिझर्व्ड असतात. पीडब्ल्यूडी साठी 5% सीट्स. आणि फिमेलसाठी प्रत्येक कॅटेगरीमध्ये 30% सीट्स या रिझर्व्ड असतात. म्हणजे उदाहरणार्थ, जर आपण 10 सीट्स या एस सी कॅटेगरीच्या भरल्या तर 10 पैकी 3 जागा या कंपल्सरी लेडीज एस सी साठी भराव्या लागतील. उरलेल्या 7 जागा ह्या लेडीज आणि म्हणजे जेंट्स दोघेही पण अप्लाय करू शकतात. तर असं फिमेलसाठी फक्त कॅटेगरीमध्ये 30% सीट्स या रिझर्व्ड आहेत. ओके. त्यानंतरचा पुढचा कोटा आहे तो म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा, ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. मॅनेजमेंट कोटा हा 20% सीट्स या असतात टोटल सँक्शन इनटेक पैकी. म्हणजे जर 100 सीट्स या सँक्शन केलेल्या असतील तर त्यापैकी या 20% जागा इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या असतील. उरलेल्या बाकी 15% जागा या ऑल इंडिया कोटा, म्हणजे जे डबल इथनं ज्यांचं ऍडमिशन होतं, ओएमएस कॅन्डिडेटचं किंवा महाराष्ट्रातल्या कॅन्डिडेटचं पण होऊ शकतं, तर त्यासाठी 15% जागा असतात. आणि बाकीच्या उरलेल्या सीट्स आहेत त्या स्टेट लेवल सीट असतात, त्या म्हणजेच 85% सीट्स. ओके. आता या 20% सीट्स या वेगळ्या आहेत आणि ह्या 100% सीट्स या वेगळ्या आहेत. 100% सीट्स ह्या कॅप अंडर जाणाऱ्या सीट्स आहेत, आणि 20% सीट्स ह्या त्या वगळता जो सँक्शन इनटेक आहे त्यापैकी 20% सीट आहेत. ओके. आणि या 20% सीट्समध्ये 5% सीट्स ह्या एनआरआय कॅटेगरीसाठी फिलअप केल्या जाऊ शकतात, म्हणजेच मॅनेजमेंट कोट्यामधनं. ओके. त्या पुढचा जो कोटा आहे किंवा रिझर्वेशन आपण त्याला म्हणू शकतो ते म्हणजे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी यांचं. होम युनिव्हर्सिटी म्हणजे ज्या पण जिल्ह्यात तुम्ही तुमची 12वी केली आहे त्या जिल्ह्याची ॲफिलिएटेड जी युनिव्हर्सिटी असेल, तर त्या युनिव्हर्सिटीच्या ॲफिलिएटेड जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्यामध्ये तुम्हाला 35 ते 70% सीट्स या स्टेट लेवलमध्ये तुमच्यासाठी रिझर्व्ड असतील. म्हणजे उदाहरणार्थ 100 जागा असतील, 100 पैकी 15 जागा तर ऑल इंडिया कोट्यासाठी झाल्या. उरल्या किती? 85% सीट्समध्ये 35 सीट्स या रिझर्व्ड असू शकतात. 35 ते 70% सीट्स पर्यंत रिझर्व्ड असू शकतात
होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी आणि बाकीच्या उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतील. ओके, म्हणजे ते त्यामधनं ऍडमिशन घेऊ शकतात. आता हे आपल्याला डिटेल्डमध्ये समजेल आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये, म्हणजेच ज्याला रूल बुक आपण म्हणतो. ते रूल बुक आपण डायरेक्टली इथं बघूया. या पीडीएफ मध्ये आल्यावर तुम्हाला प्रत्येक जो रूल आहे किंवा कॅपराऊंडचे रूल आहेत ते सगळे तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर हे याला म्हणतो आपण शेड्यूल 1. या शेड्यूल 1 नुसार महाराष्ट्रातल्या सर्व इंजिनिअरिंग कॉलेजच्या इंटेकमध्ये ऍडमिशन केले जातात. आता इथे आपल्याला समजेल की नक्की होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी नक्की काय प्रकार येतो. जर गव्हर्नमेंट कॉलेज एडेड, अनएडेड किंवा गव्हर्नमेंट एडेड आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट या जर टाईप मधले कुठले कॉलेज असतील तर यामध्ये जर ते ऑटोनॉमस कॉलेज असेल तर तिथे 100% या स्टेट लेवल सीट असतील. म्हणजे तिथं ना ऑल इंडिया कोटा आहे, ना मॅनेजमेंट कोटा आहे, ना मायनॉरिटी कोटा आहे. 100च्या 100 जागा ह्या सीटीच्या बेसवर भरल्या जातील आणि तिथे होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा डिफरन्स करण्यात येत नाही. दुसरा जो टाईप आहे तो नॉन ऑटोनॉमस. मग जर नॉन ऑटोनॉमस असेल आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट जर असतील तर 70% जागा या होम युनिव्हर्सिटीसाठी रिझर्व्ड असतील आणि 30% जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतील. ओके, आयसीटी मध्ये 70% जागा या स्टेट लेवलसाठी आहेत. म्हणजे तिथे देखील होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असं काही डिफरन्स केलेला नाहीये. आणि बाकी 30% जागा या ऑल इंडिया कोटा म्हणजे JEE थ्रू भरल्या जातील. आता इथे आपण नीट बघा, कॅप सीट्स ॲज पर्सेंटेज ऑफ सँक्शन इनटेक एक्सक्लुडिंग NRI कोटा, म्हणजे NRI कोटा यामध्ये दिलेला नाहीये. तो त्याचा वेगळा कोटा गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये असू शकतो किंवा त्याचं वेगळं काही असू शकतं. ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे बघूच. तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी लोणेरे इथे हे जे युनिव्हर्सिटी आहे किंवा कॉलेज आहे त्याला आपण म्हणू शकतो, तर 85% या स्टेट लेवल सीट आहेत. तिथे होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा डिफरन्स केलेला नाहीये. आणि 15% सीट्स या कोकण म्हणजे जे कोकण डिस्ट्रिक्टमधनं येतात किंवा ज्यांचं LC त्या ठिकाणी आहे, म्हणजेच आता इथे दिलेलं आहे बघा, डिस्ट्रिक्ट ऑफ कोकण रिजन, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर. जर इथून कोणी असेल तर 15% सीट्स या विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ड आहेत. बाकी गव्हर्नमेंट एडेड आणि मायनॉरिटी कॉलेजेस हे जे कॉलेज आहेत जर ते ऑटोनॉमस असेल तर 50% जागा या डायरेक्टली स्टेट लेवलसाठी असतील. म्हणजेच नो होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया. आणि 50% जागा या टोटली मायनॉरिटी कोटासाठी असतील. आणि जर नॉन ऑटोनॉमस कॉलेज असेल तर ज्या उरलेल्या 50% जागा आहेत त्या 35% जागा त्यातल्या होम युनिव्हर्सिटीच्या कॅन्डिडेटसाठी असतील आणि 15% जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतील. तर असंच SEOP मध्ये पण 80% या महाराष्ट्र म्हणजे स्टेट लेवल सीट आहेत आणि 20% सीट्स या ऑल इंडिया कोट्यातनं भरल्या जातात. आणि बाकीच आता अनएडेड कॉलेजेस म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आपण ज्यांना म्हणतो. आता जर तुम्हाला हे सगळं टाईप बघायचे असतील ना, जर एडेड आणि अनएडेड काय आहे, मग त्यामध्ये बाकी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी हे सगळे कॉलेजचे टाईप नक्की काय आहे, तर आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. हा आपला तो व्हिडिओ आहे. इथे जावा ऑटोनॉमस वर्सेस नॉन ऑटोनॉमस मध्ये. यामध्ये टोटल 18 कॉलेजचे टाईप आपण डिस्कस केलेत आणि युनिव्हर्सिटी टाईप देखील सगळ्या युनिव्हर्सिटी आपण त्यामध्ये डिस्कस केलेत. तर जे अनएडेड प्रायव्हेट कॉलेजेस आहेत तिथे 65% सीट्स जर ऑटोनॉमस कॉलेज असेल तर स्टेट लेवल असतील. 15% या ऑल इंडिया म्हणजेच JEE मधनं भरल्या जातील आणि 20% जागा या ह्याच्यातनं म्हणजेच इन्स्टिट्यूट कोट्यातनं भरल्या जातील. टोटल सँक्शन इंटेक मधलं आपण हे आता बोलतोय. आणि त्यामध्ये या 5% जागा इन्क्लुडिंग NRI कोट्यासाठी असतील. ओके, आणि जर नॉन ऑटोनॉमस कॉलेज असेल तर मग त्यामध्ये 45.5% या होम युनिव्हर्सिटी कॅन्डिडेटसाठी रिझर्व्ड असतील आणि 19.5% जागा या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतील. ओके, मग आता बऱ्यापैकी तुम्हाला हे नक्की काय आणि काय नाही हे कळलेलं आहे. तर मग आपण आता पुढे बघूया. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं की त्या व्हिडिओमध्ये टोटल 18 टाईप डिस्कस केलेले स्टेटस जे आपण बघतो ना कट ऑफ पीडीएफ मध्ये त्यामध्ये, आणि होम युनिव्हर्सिटी देखील सगळ्या डिस्कस केल्यात त्या व्हिडिओमध्ये. तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की ऑटोनॉमस कॉलेज घ्यायचं की नॉन ऑटोनॉमस घ्यायचं, एडेड अनएडेड काय नक्की तुम्हाला कॉलेज प्रेफर करायचंय. तर आता पुढचा जो आपल्याला कोटा बघायचा आहे तो म्हणजे NRI कोटा, नाही सॉरी सुपरनरी सीट्स म्हणजेच OCI, PIO, फॉरेन स्टुडंट्स आणि CIWGC म्हणजेच आपण त्याला चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज असं त्याला आपण म्हणतो. तर 15% ऑफ सँक्शन इंटेक म्हणजे जो इंटेक सँक्शन केलेला आहे
गव्हर्नमेंटकडून. तर त्यापैकी 15% जागा या सगळ्या रिझर्व कॅटेगरीसाठी असतील. त्यापैकी आता या 15% सुद्धा 1/3 या CIWGC साठी असतील आणि 2/3 या OCI PIO आणि FS म्हणजेच फॉरेन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी या रिझर्व्ड असतील. ओके. आता दुसरा एक कोटा आहे तो म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख मायग्रंटचे कॅन्डिडेट आहेत. त्यांच्यासाठी काही कोटा स्पेसिफाईड नाहीये, म्हणजे त्यांच्यासाठी नक्कीच सीट या रिझर्व्ड आहेत, पण त्यांच्यासाठी असा स्पेसिफाईड कोटा नाहीये की एवढ्या एवढ्या पर्सेंट सीट या तुम्हाला त्यांच्यासाठी रिझर्व करायच्या किंवा काय. आणि हे जे आपण इथे आता बघितलं, हा जो आपण कोटा बघितला, यामध्ये सुद्धा देखील काही असं कन्फर्म केलेलं नाहीये की एवढा एवढा 15% भरायच्या किंवा नाहीच भरायच्या, मॅक्झिमम एवढ्याच भरायच्या. इथे जरी दिलेलं असलं 15% सँक्शन इनटेक, ह्या मॅक्झिमम आहे, म्हणजे मॅक्झिमम 15% तुम्ही भरू शकता, त्याच्या पुढे नाही भरू शकत. पण नक्की किती भरल्या जातात दरवर्षी, काय होतं त्या कोट्याचं, आपल्याला बऱ्यापैकी ही इन्फॉर्मेशन बाहेर येत नाही. इन्स्टिट्यूट कोट्यामधनच या सीट जास्ती करून भरल्या जातात, कारण यासाठी सीईटी जेईचा काही क्रायटेरिया नाहीये, फक्त 12वीच्या बेसिसवर हे सगळे ऍडमिशन होतात. ओके. इथे पण दिलेलं आहे ते ॲलोकेशन ऑफ सुपरनरी सीट्स जम्मू अँड काश्मीर ॲज वेल ॲज Ladakh migrant candidate seats to be filled by the competent authority. The number of seats for this quota shall be based per the policy of the government. म्हणजे जी काही गव्हर्नमेंटची पॉलिसी असेल त्यानुसार भरल्या जातील, पण ही पॉलिसी काही अजून कन्फर्म केलेली कोणी नाहीये. आणि OCI PIO फॉरेन स्टुडंट्स अँड द चिल्ड्रन ऑफ इंडियन वर्कर्स इन गल्फ कंट्रीज candidates to be filled by institution 15% of the sanction intake seats or as prescribed by the appropriate authority from time to time if applicable. ओके. सो त्यामुळे ह्या कोट्यावर काही जास्त आपल्याला लक्ष द्यायची गरज नाहीये. बाकी तुम्हाला हा जो मेन आपण जे सगळे कोटा डिस्कस केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आता समजलं असेल. मग आता आपण जो आपला मेन पॉईंट आहे व्हिडिओचा त्यामध्ये येऊ, म्हणजे सीट मॅट्रिक्स. तर सीट मॅट्रिक्स मध्ये आपल्याला समजेलच, इथे हा जो नंबर आहे त्याला म्हणतात आपण कॉलेज कोड आणि त्याच्या खाली प्रत्येक ब्रांचचा एक युनिक कोड असतो, त्याला आपण चॉईस कोड म्हणतो. आता उदाहरणार्थ ही जी PDF आहे ती आपण इथून डाउनलोड केली आहे, ते 24-25चं जे साईट आहे, तर तिथून इथे तुम्हाला बघायला मिळेल 2025-26 साठी लवकरच. तर आता उदाहरणार्थ गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती, तर तिथे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी स्टेटच्या सीट इथे सगळ्या आपल्याला सीट बघायला मिळतात. कॅपच्या अंडर टोटल सीट आहे 60. ओके. इन्स्टिट्यूशनल लेवलच्या सीट आहेत त्या 0 आहेत. ऑर्फनसाठी 1 सीट आहे, ऑल इंडियासाठी 0 आहे. म्हणजे काय, तर इथे JEE मधनं ऍडमिशन होऊ शकत नाही. मायनॉरिटी सीट्स देखील इथं फक्त 0 आहेत. MS सीट्स म्हणजेच महाराष्ट्र सीट्स या टोटल 60 आपल्याला बघायला मिळतात. मग आता यामध्ये जनरल म्हणजेच इथे लेडीज आणि जेंट्स दोघं पण इथे ऍप्लिकेबल आहेत. आणि त्यामध्ये 7% म्हणजे 30% आपण जे आपण मागाशी म्हणलं त्यानुसार 7 जागा या लेडीजसाठी रिझर्व्ड आहेत. मग त्यामध्ये तसंच SC साठी 6 जागा जनरल SC साठी, त्यानंतर लेडीजसाठी 2 जागा, ST मध्ये पण सेम असं आपल्याला बघायला मिळेल. PWD साठी 1 जागा इथे रिझर्व्ड केलेली आहे. डिफेन्ससाठी 1 जागा आहे. TFWS साठी 3 जागा आहेत. मॅक्झिमम 5% आपल्याला तिथे आपण रूल वाचला होता आत्ताच. इकॉनॉमिकल विकर सेक्शन मध्ये 6 जागा म्हणजे 10% ऑफ टोटल सीट, 60चे 10% आपल्याला 6 बघायला मिळतात. तर त्यानुसार ही आपल्याला सीट मॅट्रिक्स दरवर्षी बघायला मिळते. 2025-26च्या अकॅडमिक इयरसाठी लवकरच ही सीट मॅट्रिक्स अपलोड होईल. म्हणजे जसं फायनल मेरिट लिस्ट येईल, फायनल मेरिट लिस्टच्या नंतर 1-2 ते 3 दिवसात ही सीट मॅट्रिक्स येईल. ही सीट मॅट्रिक्स आल्यानंतर पुढे कॅप राऊंड असतील. कॅप राऊंड झाल्यानंतर मग पुढे स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूशनल लेवलचे जे राऊंड असतात मॅनेजमेंट कोट्याचे ते सुरू होतील. ओके. तर बऱ्यापैकी तुम्हाला हे सगळं समजलेलं असेल. या व्यतिरिक्त आपण हा जो व्हिडिओ आहे तो 30 डेज फ्री काउन्सिलिंग मधला हा एक व्हिडिओ आहे. आपण प्लेलिस्ट देखील त्यामध्ये क्रिएट केलेली आहे. त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही जाऊन स्वतः चेक करा की ऍडमिशन प्रोसेसचे बऱ्यापैकी फ्री कंटेंट आपण अपलोड केलेलं आहे त्या प्लेलिस्टमध्ये. मग त्यात ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी टाइप्स ऑफ वेगवेगळे ब्रांचेस, 24 टेक्निकल ब्रांच, अशा बऱ्यापैकी आपण त्यामध्ये व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते देखील बघितलं तरी तुम्हाला बरीच हेल्प होईल. या व्यतिरिक्त जर कुणाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल तर आपण पर्सनल काउन्सिलिंग देखील करतो. त्याची फीस देखील फार कमी आहे. त्यामध्ये पूर्ण फॉर्म भरण्यापासून ते स्पॉट राऊंडच्या तुमच्या एंडिंग पर्यंत आम्ही तुम्हाला हेल्प करू. स्पॉट राऊंड मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटाईलवर ऍडमिशन होतात. मागच्या वेळी आमचे 88 पर्सेंटाईलवर COEP मध्ये देखील ऍडमिशन झाले होते आणि त्याचा सेमिनार म्हणजेच वेबिनार देखील आपल्या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये झालेला आहे. इथून पुढे वेबिनार मध्ये COEP, CS, PICT, VIT या टॉप कॉलेजेसचे आमचे जुने विद्यार्थी तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे लवकरात लवकर
आपल्या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये इनरोल करा. ओके, ठीक आहे, थँक्यू.